तसं नाही बरं का, ईर्षेचा विषय नसतो. ईरच दाखवायचीच असती तर हसून मी बोलली नसती. ते हसून मस्करीत एवढं तेवढं राहतं. आणि मी तुम्हाला आधीच म्हणलंय बोलावं म्हणून मी बोलून गेली नव्हती. त्यात कसं झालं तर रात्री उपास होता आमच्या दोघीचा, तुम्हाला तर माहीतच आहे. ताईचा माझा उपास असल्यामुळं मी काय धरावं म्हणून धरला नव्हता. ज्यावेळेस ताईला कान फुकताना सांगितलं होतं की मंगळवार आणि शुक्रवार हे 2 वार करायचं, अंबाबाईचं असते तर त्यामुळं करा म्हणल्यावर त्यांनी केलं पण होतं. आणि ज्यावेळेस मी तिथंच होते घडून आला ती वार म्हणून मी पण म्हणलं मी पण करते. दिवसभर न खाण्यात येणं आणि आता मनात तसं झालंय म्हणल्यावर मी पण काय केलं, धरला मंगळवार. संध्याकाळी स्वयंपाकाच्या टायमिंगला भाऊजीनं आणलं होतं चिकन. ते तर तुम्हाला सगळं माहिती आहे. भाजी पण मीच बनवली होती. ती भाजी बनवताना आम्ही दोघांनीच केली बरं का. पण त्यातनं तर नमस्कार मित्रांनो, टायमिंग भरपूर झालंय बरं का व्हिडिओ काढायला. आताच मी जस्ट आली. आता स्वयंपाक करायचा. ह्यांनी यायला लागले तर महूदमध्ये येतं काय असेल ती त्यांचं पिरूचं पॅकिंग झालेलं आहे. काल बॉक्स बोराचं होतं, आज पिरूचं होतं. तर आज मी लागले स्वयंपाक करायला आत्ता चालूला. तर माशाची भाजी बनवायची आपल्याला. तर सकाळी असं म्हणजे असं झालं की मी मासं धुत असताना आता मासं होतं चांगलं फ्रेश ताजं होतं. मग स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवावं म्हणून मी धुवायला लागली होती. ती व्यवस्थित राहतेल म्हणून कुठं तर धुवून ठेवायला लागली होती. आणि त्या टायमिंगलाच बरोबर भाऊजी माझ्याजवळ आलतं. मग आल्यावर मग मी बोलली बरं का त्यांना. मी म्हणलं की तुम्ही काय रात्री करून खाल्लं म्हणल्यावर आम्हाला नको का, म्हणून तुम्ही खाल्लं म्हणून मी आणायला लावलं किंवा आणलं हे असं मी बोलून गेली बरं का. पण ते मस्करीचा विषय होता. मी काय त्यांना असं आवर्जून म्हणावं किंवा काय असं मी म्हणली नव्हती. आणि ती माझ्या मनात पण आली नाही, कारण ती मला सोडून काय खात नाही ती किंवा कुठल्या गोष्टीत काय कधीच काय करत नाही ती. म्हणून मी त्यांना असं बोलेन आधीच सांगितलंय मी. आणि मी पहिल्या चुका आता करेन असं कधीच मला वाटत पण आणि मी करणार पण नाही. आता झाला विषय काय त्या माशाचा. काय झालं माहिती आहे का, एकतर मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि त्यात मासं आणले तर खायला, परत नंतर खायचं नाही. उद्या पण गुरुवार आहे, गुरुवारी पण वशाट आम्ही खात नाही बरं का. मग काय असेल ती आजचा दिवस आहे बरं का, परत नंतर खायचं नाही. त्यामुळं मासं आणले तर भाजी बनवायची आहे. आताच फोन केला तर ह्यानी काय म्हणलं, आम्ही आहे महूतमध्ये ये लागलूया, तू काय असेल ती बाजरीच्या भाकरी बनव. आणि आता त्यांची आणि जे त्यांच्यासोबत असणारे 2-3 मित्र होती त्यांची पार्टी. आता बघा ती एक मला वाढीव सांगितलंय काम. आता ती पण इथंच घेऊन यायला लागले तर ती मासं जास्त आहेत. आता चांगलं 3-4 किलो मासं त्यांची पार्टी आहे म्हणल्यावर आता ती मला बनवून द्यायचं इथं. ही माझ्या मागं एक काम वाढलं. एकतर काय झालं तर माहिती आहे का, आम्ही गेलतो 4 वाजता गवताला. शरडासनी गवत ती आणली. ताई बरोबरच गेलती बरं का. गवत आणल्यावर जरा कुठं तर थोडं थांबावं म्हणून, कारण जेवण केल्यावर रेस्ट न घेता तसंच गेलतो आम्ही बरं का. गेल्यामुळं ना थोडं धगधग झाली आणि वाटली. आल्यावर झोपलो होतो आम्ही कुठं तर. आणि आता स्वयंपाक करावं म्हणलं, टायमिंग बरंच झालं आहे बघा, बाहेर अंधार पडलाय. मग स्वयंपाक करावं म्हणून बसली होती तोपर्यंत तसं सांगितलं काय असेल ती मटेरियल ती मला बारीक करायचं आहे. आता एवढं सारं मासा इथं, भाजी रस्सा बनवायचा आहे, सुकं बनवायचं इथं. तर इतकं काम आहे बरं का. पण हिने यस्तोर म्हणलं भाकरी तर करून ठेवत्या. आता ताईची तर फरमाईश बघा. ताई म्हणते तो का तिथं बसली खुर्ची, तुम्हाला दिसते का. तर ताई म्हणते मला मिठाचं बनवायचं इथं. तर खास तिच्यासाठी मासा आणले तर बरं का. सकाळी उठल्या तिच्या मनात काय आलं काय माहित, पप्पांना म्हणली तिच्या, पप्पा मला मासं खायचंय तर मासा आणा. तर आपल्या तळ्यात भेटते तर म्हणल्यावर तिनं म्हणजे ह्यांनी पण काय म्हणलं तिला, आपल्याला भेटते तर म्हणल्यावर किंवा हायतं तळ्याला म्हणल्यावर जाऊन तिच्यासाठी खास मासं घेऊन आलेत. मासं घरी आणून मग नंतर कामाला गेलेत या. तर हे असं खरंच बरं का, बापाचा जीव लिकीवर असतोच. उगच म्हणलं नाही एवढी ताय, पण म्हणल्या तिच्यासाठी त्यांनी आणून दिलं बरं का. नाही होय म्हणलं नाही तर, किंवा मला काम आहे मला पुढं जायचं आहे तिला तसं पण म्हणलं नाही तर. तुम्हाला खोटं सांगत नाही, एक 9 वाजेपर्यंतच्या आतमधलं जे काय असेल ते घडून गेलं. त्याने 9च्या आतमध्येच आम्हाला तेवढं आणून दिलं. धुवून व्यवस्थित ठेवू म्हणलं आणि मग नंतर कर. मी करायची होती बरं का दुपारी, पण त्यावेळेस ताई घरी नव्हती. ताई गेलती तिच्या आत्याच्यात गेल्यामुळं तिथं
खेळत ती राहिली होती तिथं थांबली होती, त्यामुळं काही मी बनवलं नव्हतं. आता बनवायचं आहे, तिला पहिलं चारून घ्यावं लागेल, कारण परत त्या राड्यात तर मला जमल असं मला वाटतच नाही. कारण आता ती मासं बनवायचं इथं, आता त्यांच्या मनात असं का म्हणून आलं काय की मीच करावं. आणि एकतर कसं माहिती का, मी मासं आताच बनवत नाही, मासं बनवती मी शेळव्यात असल्यापासून. आणि त्यावेळेस पण मामाचे मित्र ते घरी यायचं म्हणलं की मीच बनवायची. आणि हाताला टेस्ट आहे म्हणून, म्हणजे हाताला माझ्या जी चव आहे ती चव आहे म्हणून मामा काय करायचं, मलाच बनवायला लावायचं, मीच करायची. ती पण माझी जरा तारीफ करायची, त्यामुळं कुठं तर वेगळंच राहतं ना. मग आता त्यांना सांगितलंय म्हणल्यावर मला पण म्हणत होतं, बघू तू कशी बनवते, इतकं सारं मासं कशी बनवणार आहे. तर आल्यावर तुम्हाला तर मी बघू होता होईल तेवढं त्यातनं पण तुम्हाला दाखवता आलं तर दाखवीन, पण तसं काय नाही. आता मला करायचे त्या बाजरीच्या भाकरी, टायमिंग भरपूर झाले या. त्याने आले तर मला परत म्हणतेलं तू एवढ्या उशीर काय केलं, त्यापेक्षा आपण जाऊन भाकरी पटकीनं करावं. त्या ताईकडं पण गेलती बरं का, ताईकडनं पण आली आहे. तसं नाही बरं का, ईर्षेचा विषय नसतो, ईरच दाखवायचीच असती. तर हसून मी बोलली नसती, ते हसून मस्करीत एवढं तेवढं राहतं. आणि मी तुम्हाला आधीच म्हणलंय बोलावं म्हणून मी बोलून गेली नव्हती. त्यात कसं झालं तर रात्री उपास होता आमच्या दोघीचा, तुम्हाला तर माहीतच आहे. ताईचा माझा उपास असल्यामुळं मी काय धरावं म्हणून धरला नव्हता. ज्यावेळेस ताईला कान फुकताना सांगितलं होतं की मंगळवार आणि शुक्रवार हे 2 वार करायचं, अंबाबाईचं असते, तर त्यामुळं करा म्हणल्यावर त्यांनी केलं पण होतं. आणि ज्यावेळेस मी तिथंच होते, घडून आला ती वार म्हणून मी पण म्हणलं मी पण करते. दिवसभर न खाण्यात येणं आणि आता मनात तसं झालंय म्हणल्यावर मी पण काय केलं, धरला मंगळवार. संध्याकाळी स्वयंपाकाच्या टायमिंगला भाऊजीनं आणलं होतं चिकन. ते तर तुम्हाला सगळं माहिती आहे. भाजी पण मीच बनवली होती. ती भाजी बनवताना आम्ही दोघांनीच केली बरं का, पण त्यातनं आमचा उपास असल्यामुळं आम्ही वांग्याची भाजी, मेथीची भाजी करून आम्ही खाल्ली. चपाती काय केली नव्हती, मकाच्या पातळ भाकरी केल्या, त्याबरोबर त्यांनी जेवण केलं, आम्ही पण जेवण केलं. आणि सकाळी ते असं घडलं. तसं काय नाही, राग मानून घेऊ नका. मी बोलली म्हणजे काय असं काय रागानं वैतागानं बोलली असं पण नाही. आणि एवढं तेवढं राहतंच, कुठं तर मस्करी, कुठं तर विनोद, थोडं नात्यात थोडा असावं बरं का. आता मोठा दीर आहे, मी पण बोलून गेली, पण वाईट म्हणजे असं मनात काय तर खरंच बरं का, काहीतरी म्हणजे काय म्हणते ती घेऊ त्याला, काहीतरी कपटच आहे आणि असं म्हणून बोलती असं पण नाही बरं का. तसा विषय पण झाला नाही, तर झालाय बराचसा टायमिंग. तर चला करूया, नाही तर परत काय बोलायला भानगड नाही. ताई लागली खेळायला. होय ग ताया, ताया काय करते तू?